देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लाखो क्रांतिकारक जीवावर उदार होऊन लढले। त्यापैकी काही क्रांतिकारकांनी आपल्या पराक्रमाच्या आणि धाडसाच्या बळावर तत्कालीन इंग्रज राजवटीमध्ये दहशत निर्माण केली होती। अशा शूर क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील। प्रतिसरकार अशी ओळख निर्माण केलेलं आणि संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा आज स्मृतिदिन। त्यानिमित्त त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगत्या प्रवासाला उजाळा देणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। ज्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बोलण्याचंही धाडस भल्याभल्यानं होत नव्हतं, अशा काळात इंग्रज सरकार विरोधात प्रतिसरकार हे समांतर शासन चालवणारे पराक्रमी स्वातंत्र्यवीर नाना पाटील यांचा आज स्मृतिदिन। 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र गावात जन्मलेल्या नाना पाटील यांनी गावातच व्हर्नॅक्युलर फायनल ही त्या काळची मराठी 7वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन तलाठ्याची नोकरी पत्करली। त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता। नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले। इंग्रजांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेल्या नाना पाटील यांनी नोकरी सांभाळत गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या। रोजच्या व्यवहारातील दाखले, श्रोत्यांच्या मनाला भिडणारी शैली, विनोदाची पेरणी यांच्या आधारावर ते प्रभावी आणि लोकप्रिय वक्ते बनले। 1930 मध्ये महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या असहकाराच्या चळवळीनं त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली आणलं। छोडो भारत या काँग्रेसच्या घोषणेनंतर देशभर उठाव झाला। त्यामध्ये धाडसी क्रांतिकारक भूमिका घेऊन नाना पाटील यांनी सातारा, सांगली, वाळवे या भागात समांतर सरकार उभं केलं। त्याला प्रतिसरकार म्हणून ओळखलं जाऊ लागलं। या क्रांतिकारी प्रयोगानं महाराष्ट्र मनाची चांगलीच पकड घेतली होती। मावळ प्रांतातून ब्रिटिश राजवट संपली असं जाहीर करत नाना पाटलांनी आपली स्वतंत्र अशी हत्यारी सेना उभी केली। सरकार चालवायला पैसा लागतो, त्यासाठी इंग्रजांचे खजिने लुटले, सावकारी आणि मोठ्या जमीनधारकांची गुंडगिरी नष्ट केली, सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या आणि इंग्रजांना मदत करणाऱ्या गावगुंडांना जबर शिक्षा ठोठावण्यात आली। त्यामध्ये पत्री मारणे हा त्यांच्या शिक्षेचा एक प्रकार होता। त्यामुळं ग्रामीण भागात पत्री सरकार म्हणूनही ते प्रसिद्ध झाले। 1930 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या घरादाराकडे पाठ फिरवली, ती कायमची। त्यांची पत्नी तारुण्यात निधन पावली, मात्र पुन्हा लग्न न करता त्यांनी देशाचा संसार हा आपला संसार मानला। 1942च्या क्रांतीपूर्वी नाना पाटील एकूण 8 वेळा तुरुंगात गेले होते। प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालय, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखे लोकोपयोगी कामं केली जात। या सरकारांतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेना या नावानं सैन्य दलाची स्थापना केली होती। ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट अशा सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचं तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवलंय। 1943 ते 1946 या काळात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे 1500 गावात प्रतिसरकार कार्यरत होतं। या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला। 1942 ते 46 या काळात ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावलं। जंग पछाडलं, पण ते ब्रिटिशांना सापडले नाहीत। ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकार जमा केली। याच काळात त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं। क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते। 1946 साली भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच क्रांतिसिंह कराड तालुक्यात प्रकट झाले। स्वातंत्र्यानंतर नाना पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष आणि नंतर कम्युनिस्ट पक्षाचं काम केलं। त्यांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवली। तसंच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचं कार्य केलं। त्यांच्यामुळं शाहीर निकम, नागनाथ अण्णा नायकवडी यांच्यासारखे कार्यकर्ते घडले। सातारा आणि बीड या मतदारसंघातून 1957 आणि 1967च्या सार्वत्रिक निवडणुकीतून ते लोकसभेवर निवडून गेले होते। संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सत्यशोधक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण प्रसार अशा विविध चळवळींमध्ये अखेरपर्यंत कार्यरत राहिलेल्या या क्रांतिसिंहानं 6 डिसेंबर 1976 रोजी आपला देह ठेवला।
आज स्वातंत्र्यासह समाज सुधारणेच्या विविध चळवळींचं फलित आपण पाहतोय, त्याचा भक्कम पाया रचणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याप्रती महाराष्ट्रासह संपूर्ण देश नेहमीच कृतज्ञ राहील, यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.